मोदी सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांच्यावर उठणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यांच्यावर उठणाऱ्या सरकारचा सरकार खोटं बोलतंय. सरकारचे एक मंत्री म्हणतात एक महिना पुरेल एवढा साठा आमच्याकडे आहे. मुख्यमंत्री म्हणतात काही काळजी करायचं कारण नाही. हे सुपरफिशियल सगळं आहे. लोकांना संभ्रम अवस्थेत ठेवायचं काम सरकार करतंय. लोकांना हळूहळू मग पंप का बंद पडायला लागलेत, पंप का बंद व्हायला. आता आज देखील मला आता फोन येतात जिथं आंदोलन जाते तिथं सकाळीच पंप बंद आहेत. म्हणजे पेट्रोल डिझेल नाही आहे, यामुळे बंद आहेत पंप. तुम्ही जे आता पत्रक वाटलं त्या पत्रकामध्ये फरक आहे, कंपॅरिझन केलेलं आहे युपीए सरकारने. नाही, मनमोहन सिंगजी असताना क्रूड ऑइलचे दर किती होते आणि त्यावेळी पेट्रोलचे दर किती होते हे लोकांना आम्ही सांगण्याचं काम केलेलं. ज्यावेळी क्रूड ऑइलचे दर कमी होते त्यावेळी सरकारनं देशातले दर कमी केले नाहीत, किंबहुना ते वाढवूनच ठेवले. आता तुम्ही इराणच्या वॉर किंवा या लढाईमुळे हे झालं म्हणता, हे लढाईमुळे त्याला थोडा हातभार लागला असेल, परंतु तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये क्रूड ऑइलचे दर कमी होते त्यावेळी त्याचा फायदा लोकांना दिला का? तर तो दिला नाही. हे आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. काँग्रेस म्हणून काय भूमिका असणार आहे? नाही, ऑलरेडी त्याच्यावर आम्ही बोललेलो आहे. पूर्वी सुद्धा आम्ही कर्जमाफी केलेली. आता प्रत्यक्षात किती लोकांना लाभ मिळणार आहे हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि कर्ज माफ केलेल्या बँकांना सरकारकडून पैसे लवकर मिळणार आहेत काही महत्वाचं. नाही, मी मगाशी म्हणलो ना, मध्यमवर्गीयचं कंबरड मोडलंय महागाईमुळं. आता लॉजिस्टिक म्हणजे जे माल वाहतूक व्यवस्था या देशामध्ये आहे, या पेट्रोल डिझेलमुळं त्याच्यात ब्लॅक मार्केटिंग चालू त्या ठिकाणी होईल. आता उद्याच्या भविष्यकाळात लोकांना शहरामध्ये भाजीपाला मिळणं अवघड होऊन जाईल. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालवणं या ठिकाणी अवघड होऊन जाईल. म्हणजे जी शेतीवर अवलंबून अवजार आहेत ती देखील चालवणं अडचणीचं होईल. एकूण याचा परिणाम सगळ्या समाज घटकावर या ठिकाणी होणार आहे.